म्हणून आपलं हित होते. मग हिताचा कळवा फक्त हेतू हिताचा कळवा आपल्याला किंवा त्याची माझे हित करीत सकळ कोण संत आपलं हित करतात. म्हणून सेना महाराज म्हणतात बाबा मला देव भेटला, मला देव भेटला, तुम्हालाही भेटण्यासाठी तुम्ही काय करा, देवाचं चिंतन करा. माझे झाले स्वहित स्वतः सांगतात. तुम्हाला सांगतो निश्चित बरोबर होईल जाईल असली भाषा नाही, निश्चित भाषा आहे. कसली भाषा आहे? निश्चित होणारच. विठाला देवाला हा प्रकार महाराजांना लक्षात आला. आता पुन्हा इच्छा प्रगटली की सकाळी जे रूप दाखवलं होतं देवाला म्हणजे विठ्ठल रूपात आलेल्या सेना जे बादशाहाला रूप दाखवलं तेलाच्या वाटीमध्ये आरशामध्ये ते रूप चतुर्भुज रूप पुन्हा पाहण्याची इच्छा झाली. कुणाला? बादशाहाला. कारण जीवी जडोनी जीवा लाचावली मन लागलीशे ओढी आणि जीवेन सोडायचे झाले. बादशाह आता खाण्या पिण्यात मन लागणं कुठल्याच कार्यात मन लागणं म्हणजे नावी समाजाचं काम तू केलंस, माझा गौरव वाढला असे खरं आहे, पण माझ्यासाठी तुला किती कष्ट घ्यावे लागले. भक्ताच्या कैवारी कष्टलीस विठ्ठले, भक्ताच्या कैवारी कष्टलीस विठ्ठली. पुढे अंबऋषीसाठी वा म्हणजे भक्ताच्या कैवारासाठी. जसं गजेंद्रासाठी तू जाऊन आलास, कष्ट केलेस, पण आलास ना, तसं तू आज माझ्यासाठी आलास, माझ्यासाठी आलास. आल्या बरोबर तू हे कामही केलंस. आता काय कर, एकदा परत मला तुझं दर्शन दे म्हणजे माझ्या जन्माचं सार्थक. देवाला ती विनंती मान्य करावी लागली. पुनश्च एकदा देवानं चतुर्भुज रूपाचं दर्शन दिलं आणि सेना महाराजांची भक्ती, सेना महाराजांचं जीवन तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक आणि विठ्ठलची एक देखलिया. सेना महाराज म्हणतात की आता मला देव दिसला, तुम्ही सुद्धा सर्व काळ हरीचं चिंतन करा. अभंगाचं दुर्वचन करा, हरीचे चिंतन आणि गावे उत्तम हे ध्रुवचरणात आपल्याला उपदेश कोणता? करा हरीचे चिंतन आणि गावे उत्तम हे गुण. हरीचं चिंतन करा, हरीचं गुणगान, हरी नाम संकीर्तन, हरिविन सौजन्य येणे काय म्हणजे सतत सततम कीर्तयन्तो माम असा उद्देश झाला. यतंतस्य दृढवतः नमस्ते मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. सतू दीर्घकाल नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढ होऊन म्हणजे दीर्घकाल सतत किंवा देव म्हणतात तस्मात् सर्वेषु कालेषु मामं स्मरयुध्यच. सर्व काळ हरीचं चिंतन केलं पाहिजे. म्हणून करा हरीचे चिंतन
गावे उत्तम हे गुण, आणि हे केलं तरच माझे झाले सोहे, तुम्हा सांगतो निश्चित विठ्ठला. आता हित करण्यासाठीचा उपाय सांगितला. आहेत का आपण हितासाठी जागरूक? मला तर वाटते झोपले काय, हितासाठी झोपलेलेच होत आपण, आणि संसारासाठी जागे सायाशी करीशी आणि झोपलेत कशासाठी हरीशी बसशी. देव सुद्धा म्हणतात ऋषी मुनी कशाला जागे तेव्हा आपण जागे. या निशा सर्वभूताना तस्याम जागृती संयमी, तस्याम जागृती संयमी, आणि यस्याम जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुने. जेव्हा आपण जागे तेव्हा ऋषी मुनी झोपलेले, ऋषी मुनी झोपलेले तेव्हा आपण, म्हणजे हिताच्या बाबतीत कसे हित आपण झोपलेले. मग संतांना येऊन सांगावं लागतं की हित व्हावे तरी दंभ दुरी ठेवा, चित्त शुद्ध सेवा देवाची हे. हित जसा जसा आता कीर्तनाचा टाइम होत यायला तसं तसं आपलं एक एक काय व्हायला लावणी मृदंग श्रुती ताल आता सगळ्याचा मेळ जमला. तरी सुद्धा आनंद वाटला. उशिरा का होईना हजेरी लावणं महत्वाचं असते. कसं आहे, शेवटला प्रसादाला हजेरी लावली, सुरुवातीला थोडस आजचं निश्चित वाटत लागेल, पण सेना महाराज म्हणाले ही निश्चित आहे. त्याच्यामुळं करा हरीचे चिंतन आणि गावे उत्तम हे गुण, ह्याच्यामध्ये हित आहे. महाराजांनी प्रमाण सांगितलं की ते करावे देवाचे चिंतन आणि करोनिया मन एकलिंग किंवा शुद्ध भाव, असं मन करायचं. म्हणजे करा हरिभजन, कराल भाऊसागर. सेना महाराजाचे बरेच अभंग आपल्याकडे 201 अभंग उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये बऱ्याच नामपर संतपर वेगवेगळ्या प्रकारचे अभंग त्यांनी, आत्मपर असे अभंग लिहिलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये ते जवळपास 20 वर्ष रमले इकडे येऊन. आपल्या असं वाटत नाही आता की ते तिकडे उत्तर प्रदेशात त्यांचा जन्म झाला, महाराष्ट्रातलेच वाटतात. इतके आपल्याशी समरस झाले की लोकांना प्रश्न पडला की हे तिकडले उत्तर प्रदेशात आहेत, आपल्या बांधवकडचे आहेत की महाराष्ट्रातले. इतके ते समरस झाले. त्याचं कारण इथला भक्ती मार्ग कसा आहे. ज्ञान देवी भक्तीला पाया उभारले देवालया, अन्नाचा किंकर तिने केला सेवा. या संतांनी हा भागवत धर्माचा पाया घालून ते भागवताच्या मंदिराचा कळस तुकोबार झाले. आणि त्याच्यामध्ये मग जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत, मग सेना महाराज असतील, सावता बाबा असतील, समकालीन एवढे बी संत होते, तुकोबाराय असतील, बंका महाराज असतील, त्या काळामध्ये संतांची मांदी आलीच या पृथ्वी तलावर जन्माला आली.
आणि त्याच्यामध्ये सुद्धा जसं आपण म्हणतो दुर्लभम भारते जन्म, भारतात जन्म मिळणं दुर्लभ आहे. त्याचं कारण तुम्हाला भक्ती मार्ग इथं मिळतो. सहज वाट केला राज्यभार चाले आहे, अशी चांगली वाट इथं करून ठेवली भक्तीची. या वाटत आडवा आडवी नाही, कुटाणा